गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहेत सगळे? मस्तच ना. चला, मी नायकांची सोनाली. साधेपणातलं सौंदर्य आज तर ना सगळ्या लेडीज लोकांचं खूप मोठं टेन्शन मी घालवणार आहे. कारण 8 दिवस आपल्याला काय बनवायचं असते, तर फुल लंच आणि डिनर प्लॅन मी देणार आहे. आणि रोज विचार करायचं नाही आता काय बनवायचं, त्यामुळे रेडी मील प्लॅन तयार आहे. सो वर्किंग वुमनसाठी म्हणा परफेक्ट 8 डे मील प्लॅन मी घेऊन येतो आहे. नक्कीच एक व्हिडिओ बघा आणि 8 दिवसाचा स्वयंपाक आपला तयारसुद्धा होऊन जाईल. बजेट फ्रेंडली आहे. 8 दिवसाचा मेनू प्लॅन आहे. सो नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हे सगळं करण्याचं म्हणजेच काय की आपला खरंच खूप वेळ वाचतो. आपण एवढं विचार करण्यामध्ये वेळ घालवतो ना, हेही माझं असंच होत होतं की काय बनवायचं वगैरे. डोक्यामध्ये आपण क्लॅरिटी नसेल ना, तर आपलं कामसुद्धा स्लो होत असतं. त्यामुळे वेळ ही आपल्या आयुष्यातील एवढी सर्वात मौल्यवान गोष्ट आहे ना, की पैसा हरवला तर एक वेळ आपण तो पुन्हा मिळवू शकतो, पण गेलेली वेळ ना की खरंच कधीच मिळत नाही. त्यामुळे थोडंसं प्लॅनिंग करायचं आहे. 24 तास प्रत्येकांना मिळत असतं, ना कमी ना जास्त. फक्त फरक एवढाच असतो की आपण त्याचा उपयोग कसा करून घेतलेला आहे. आणि एवढे सगळे विचार करण्यात ना की खरंच वेळ वाया घालवणं म्हणजे खरंच पटत नाही. त्यामुळं असं काहीतरी एक छोटी छोटी स्टेप घ्या, जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि दुसऱ्या काही गोष्टी आपण करू शकतो, जेणेकरून आपलासुद्धा फायदा होईल आणि आपलं काहीतरी प्रगतीसुद्धा होईल. त्यामुळेच मला असं वाटतं की वेळ वाचवणं म्हणजेच आपलं आयुष्य वाढवणं आहे. एक लिस्टसुद्धा मी काढून घेते, जेणेकरून आपण कधी सॅटर्डे संडे वगैरे बाहेर जात असतो ना, तर त्यावेळेला की येता येता जाता जातासुद्धा गोष्टी आपण घेऊ शकतो, जेणेकरून तोसुद्धा आपला वेळ वाचेल. त्यामुळे आपण नेहमी असं म्हणतो की चला आपण उद्या ग्रोसरीची लिस्ट काढू, मग शॉपिंगला जाऊ, मग तोसुद्धा आपला थोडासा वेळ जातो. येता जाता ज्या गोष्टी होत असेल तर डीमार्ट तुमच्या वाटेत लागलं तर थोड्या मोठ्या गोष्टी घेऊन येऊ शकतो. भाजी मार्केट लागलं तर येताना आठवड्याची भाजी घेऊन येऊ शकतो. त्यामुळे कामातलं काम होणं तितकंच इम्पॉर्टंट, वेळ वाचणं एवढंच इम्पॉर्टंट आहे. तर ॲक्च्युली आपण खूप वेळा आळससुद्धा करत असतो, तर ह्या अशा गोष्टी केल्या ना की आळससुद्धा कधी येईल आणि कधी जाईल कळणार नाही. आणि दुसरी गोष्ट असं आहे की आपलं कामंसुद्धा खूप इझिली होत जातात. त्यामुळे आजचा दिवस आपल्या साठी वापरतो का, स्वतःसाठीही थोडं जगायचं म्हणतात. सो असंच काहीतरी वेळ काढत काढत आपणही आपल्या गोष्टी करू. बरं चला, पहिल्यांदा आपलं प्लॅन बघू आणि मग नंतर बोलू. चला पटकन आता ना की आपण 8 दिवसाचा, आता मी 8 दिवसामध्ये फक्त इथं वर्किंग 5 डेज घेतलेलं आहे. 2 दिवस मी घेतलेलं नाही आहे, कारण सॅटर्डे संडे हे आपण ॲक्च्युली तुमचं काही प्लॅन असेल, जरी नसेल तर इन केस आपल्या वीकमध्ये सुद्धा प्लॅन ठरू शकतो. त्यामुळे सॅटर्डे संडे मी इथं घेतलेलं नाही आहे. आणि जर तुमचं ह्यामध्ये काही प्लॅन झाला तर ठीक आहे, नसेल तर तुम्हाला 5 दिवस मिळतात की फक्त विचार करण्यासाठी की बाबा आपण सॅटर्डे संडे वगैरे काय करायचं. किंवा महाराष्ट्रीयन जो फेमस आपला असतोच इडली, उत्तापा वगैरे, डोसा वगैरे, तर तोही आपल्याकडे ऑप्शन आहे सध्या. तर चला, आता ॲक्च्युली ब्रेकफास्टमध्ये मी काय घेतलेलं आहे मंडेला की शेवयाचा उपमा आणि आंबील. आता इथे काय होतं आमच्यामध्ये की श्रीषा सकाळी रोज स्कूलला जाताना आंबील पिऊन जाते, त्यामुळे आम्हाला कंपल्सरी इथं आंबील घ्यावं लागतं. नाहीतर मग कण्याही पिऊन जाते ती कधी कधी. त्यामुळे आंबील नाहीतर कण्या, कारण ती उठतेच वेळानं, त्यामुळे ती मोस्टली जास्त हेवी ब्रेकफास्ट वगैरे काही करत नाही आहे. आणि 10 वाजता परत तिला स्कूलमध्ये ब्रेकफास्ट मिळतं, त्यामुळे ती फक्त आंबील पिऊन जाते. त्यामुळे मी रोज इथं आंबील नाही तर कण्या दोन्हीपैकी एक घेते. पण आता थोडंसं समर सुरू आहे, त्यामुळे मग आंबील परफेक्ट आहे. त्यामुळे मी आंबील करते आणि तिलाही भयंकर खूपच आवडतो. मग मी इथे घेतलेला आहे शेवयाचा उपमा. वांगी, मसाला वांगी घेऊ शकता, इथे भरली वांगी वगैरे तुम्ही कुठलीही वांगी आपण इथे घेऊ शकतो. नंतर ना आपली संध्याकाळी त्या दिवशी होळी असल्यामुळे पुरणपोळी असेल. हां, पुरणपोळी, आमटी आणि भात. ट्युसडेला 3 तारखेला पोहे आणि आंबील असेल. भाकरी, मटकीची उसळ आणि सॅलड. आणि इथं मी आता येलो पिठलं करणार नाही आहे, कारण कढी आपली येलो कलरची असते, त्यामुळे इथं मी कांदा घालून मस्त असा झुणका करेन. भाकरी आणि झुणका खरंच खूप छान लागतो. आणि आंबील, कसुरी मेथी पराठा पण खरंच खूप भारी लागते. आणि तोच ब्रेकफास्टला सुद्धा होऊन जातो. तर ॲक्च्युली हे 2 दिवस मिस्टर ऑफिसला जातात, त्यामुळे थोडंसं घाई गडबड असते. त्यामुळे मग इथं मी सिम्पलच ठेवते, कारण वेळ नको व्हायला. कारण 8 वाजेपर्यंत श्रीषाचा डब्बा, आपल्या साहेबांचा डब्बा, परत इव्हन नाश्ता वगैरे सगळंच तयार करावं लागतं. त्यामुळे थोडंसं इथं मी लाईट ठेवते. आता इथे कसुरी मेथी पराठा ठेवते, कारण घरीच असतात ते आणि त्यामुळे एवढी जास्त धावपळ होत नाही आहे. त्यामुळे कसुरी मेथी पराठा श्रीषा घेऊन जाते. आणि दुपारच्या जेवणाला मग भाकरी, कोबीची भाजी. आणि अजून एक सांगायचं विसरलं, म्हणजे दही ताक कंपल्सरी आमच्याकडे असतं, सकाळीही आणि संध्याकाळी. संध्याकाळी खाऊ नये असं म्हणतात, पण कधीतरी मी कढी करते किंवा दही वगैरे, तर काहीतरी असं ताक वगैरे. आता उन्हाळ्यामध्ये तर ठीक आहे, त्यामुळे दही ताक वगैरे काहीतरी ऑप्शन असतोच आमच्याकडे. तर कोबीची भाजी आणि भात. इथं तुम्ही कोबीच्या भाजीऐवजी बटाटा कोबीसुद्धा करू शकता, बट बटाटा आमच्या जास्त नाही आहे, त्यामुळे म्हणजे खात नाही आहे, त्यामुळे फक्त सिंपल कोबीची भाजी. त्यामध्ये डाळ घातला तरीही चालेल, तूर डाळ वगैरे घातलं तर खूप छान लागतं.
नंतर ना संध्याकाळी भाकरी आणि डाळीची आमटी, थोडंसं त्याला तडका द्यायचा म्हणजे खूपच मस्त लागतो. द्वारे लापशीचा उपमा करू शकतो किंवा सुजीचा उपमा, काही केलं तरी काही हरकत नाही आहे. थोडंसं हलकं फुलकंही होऊन जाईल आणि सोबत आंबीलसुद्धा असतेच. अख्खा मसूर आणि भाकरी. आणि संध्याकाळी मग मी आता सिंपल फक्त पुलाव करते, कारण अख्खा मसूर आवडतो घरी. जर थोडी जरी शिल्लक राहिली तर पण ते खातील, नसेल तर पुलाव आणि रायता बेस्ट ऑप्शन आहे. आणि फ्रायडेला शाबूची खिचडी. आता माझा ॲक्च्युली उपवास असतो आणि त्या दिवशी आपलं संकष्टीसुद्धा आहे फ्रायडेला, तर त्यामुळे इथं मी खिचडी केलेली आहे. श्रीषासाठी कण्या आणि नंतर इथं सर्वांसाठी मग भाकरी आणि भेंडीची भाजी. आणि संध्याकाळी मे बी थोडासा प्लॅन आहे बाहेर जाण्याचा, त्यामुळे मी इथं ब्लँक ठेवले. इन केस जर नाही झालं तर आपण काहीतरी, मग संकष्ट असल्यामुळे काहीतरी आपण प्लॅन करूच. सो असं माझं आता आठवड्याचं केलेलं आहे आणि असंच प्रयत्न करेन मी की फॉलो करण्याचं 100%. कारण आपल्या डोक्यातला किडा जो असतो ना मेन मोठा, की ते विचार करायलाच खूप वेळ जातो. त्यामुळे हा प्लॅनिंग केलेला आहे. ह्यानुसार केलं की आपलं पूर्ण आठवडा थोडं रिलॅक्समध्ये होऊन जातं. सो ही कशी वाटली तुम्हाला? आणि प्रत्येक आता नेक्स्ट वीकमध्ये परत दुसरी भाजी वगैरे घेऊ, जेणेकरून आपल्याला की एक भाजी रिपीट होणार नाही आहे. आणि खूप सारे असं मी बघितलं की 8 दिवसाची भाजी आपण करतो, पण फक्त लंचचं होतं, डिनरमध्ये होत नाही आहे. आणि लंचमध्ये सकाळी जे खातात ते संध्याकाळी मोस्टली खायला थोडंसं असतं 19-20 वगैरे, तर त्यामुळे मग थोडंसं वेगवेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो असं आहे. जरी कुणी लाईटली घेत असाल तर इथं फक्त पुलाव, खिचडी, मूग खिचडी वगैरे ही तुम्ही डिनरला घेऊ शकता लाईटली जेवणासाठी वगैरे. सो असं असतं. आता मोस्टली माझं 6 ते 7मध्ये जेवण होतं, तर त्यामुळे ही सगळ्या गोष्टी आमचे लाईटलीत होऊन जातात आणि भाकरी असल्यामुळे एवढं काही टेन्शन येत नाही. सो चला भेटूच आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.